नमस्कार मित्रांनो, आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अशा प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत जो मानसशास्त्रात अगदी सुरुवातीपासून विचारला जातोय. तो म्हणजे एखाद्या बालकाचा विकास नक्की कोण ठरवतं? त्याच्या आईवडिलांकडून मिळालेली जनुके की त्याच्या सभोवतालची परिस्थिती? थोडक्यात सांगायचं तर निसर्ग की पोषण? बरं, हा विषय फक्त पुस्तकांपुरता मर्यादित नाहीये. तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल किंवा प्रत्यक्ष वर्गात शिकवत असाल, हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर चला सुरू करूया. आज आपण या विषयावर पूर्ण पकड मिळवण्यासाठी 5 टप्प्यांतून जाणार आहोत. आधी आपण या जुन्या वादाचा इतिहास पाहू, त्यानंतर अनुवंशिकता आणि पर्यावरणाची एक छान तुलना करू, मग आधुनिक विज्ञान यावर काय म्हणतंय हे समजून घेऊ, त्यानंतर प्रत्यक्ष वर्गात या माहितीचा वापर कसा करायचा हे शिकू आणि शेवटी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे काही सराव प्रश्न सोडवू. चला तर मग थेट पहिल्या भागाकडे वळूया. अनुवंशिकता विरुद्ध पर्यावरणाचा वाद. आता हे पहा, हा वाद काही कालपर्वा सुरू झालेला नाही आहे. गेल्या 150 वर्षांपासून शास्त्रज्ञ यावर चर्चा करत आहेत. 1869 मध्ये फ्रान्सिस गाल्टन याने पहिल्यांदा निसर्ग विरुद्ध पोषण ही संकल्पना मांडली. त्याचं असं ठाम मत होतं की अनुवंशिकताच सर्व काही आहे. मूल जसं जन्माला येतं तसंच ते घडतं. पण मग 20व्या शतकाच्या सुरुवातीला जॉन वॉटसनसारखे वर्तणूकवादी शास्त्रज्ञ आले आणि त्यांनी सगळंच फिरवून टाकलं. वॉटसन यांनी चक्क असा दावा केला होता की मला 10 निरोगी बालके द्या आणि मी त्यांना हवं तसं वातावरण देऊन डॉक्टर, चोर किंवा शास्त्रज्ञ काहीही बनवू शकतो. म्हणजे त्यांच्या मते सगळा खेळ पर्यावरणाचा आहे. मग नक्की खरं काय? इथे आपण दोन्ही बाजू पाहू शकतो. निसर्ग किंवा अनुवंशिकता ही बालकाला एक प्रकारचं स्टार्टर किट देते. यात मुलाची उंची, डोळ्यांचा रंग आणि बुद्धिमत्तेची एक विशिष्ट मर्यादा ठरलेली असते. दुसरीकडे पोषण किंवा पर्यावरण काय करतं तर ते भौतिक आणि सामाजिक अनुभव देतं. मूल कोणती भाषा बोलेल, त्याचे संस्कार आणि मूल्य काय असतील, त्याला कशा प्रकारच्या संधी मिळतील, हे सर्व पर्यावरण ठरवतं. आता जन्मजात काय मिळतं आणि आपण बाहेरून काय शिकतो हे एकदम पक्क लक्षात राहण्यासाठी आपण एका तुलनात्मक तक्त्याकडे वळूया. हा तक्ता बघा. अनुवंशिकता म्हणजे जैविक गुणधर्म, तर पर्यावरण म्हणजे बाह्य घटक. अनुवंशिकतेने तुमच्या डोळ्यांचा रंग ठरतो, हे बरोबर, पण तुम्हाला कोणती शाळा मिळेल हे पर्यावरण ठरवतं. यातला सर्वात रंजक मुद्दा म्हणजे बुद्धिमत्ता. अनुवंशिकता तुमच्या बुद्धीची फक्त एक मर्यादा ठरवते, पण ती पूर्ण क्षमता गाठण्यासाठी पर्यावरणाचीच गरज असते. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाकडे जन्मतःच संगीताची अप्रतिम समज असेल, हे अनुवंशिक आहे. पण जर त्याला कधी वाद्य आणि योग्य गुरु मिळालेच नाहीत तर ती कला कशी विकसित होणार? म्हणजेच भाषेवर किंवा कौशल्यांवर पर्यावरणाचा संपूर्ण प्रभाव असतो. ठीक आहे, आता आपण इतिहासातून बाहेर पडून आधुनिक काळात येऊया. आधुनिक दृष्टिकोन आणि संयोग. आधुनिक विचार समजून घेण्यासाठी आपण एक केस स्टडी पाहूया. थोडा विचार करा बरं. 2 जुळे भाऊ आहेत. जुळे आहेत म्हणजे त्यांची जनुके आणि अनुवंशिकता अगदी 100% सारखीच आहे, बरोबर? यातल्या एका मुलाचा, जो गरीब कुटुंबात वाढलाय, त्याचा IQ 130 आहे, जो मुळात खूप चांगला आहे. पण त्याच्या दुसऱ्या जुळ्या भावाला एका अतिशय श्रीमंत आणि सुशिक्षित कुटुंबाने दत्तक घेतलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचा IQ 145 आढळला. आता प्रश्न असा आहे की अनुवंशिकता अगदी समान असूनही बुद्धिमत्तेत हा फरक का आला? याचं उत्तर दडलंय प्रतिक्रियेची व्याप्ती किंवा रेंज ऑफ रिॲक्शन या संकल्पनेत. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्ष देऊ नये का? प्रत्येक बालकाला अनुवंशिकतेकडून एक विशिष्ट रेंज मिळालेली असते. त्या जुळ्या भावांच्या बुद्धिमत्तेची रेंज कदाचित 120 ते 145 अशी असावी. गरीब कुटुंबात वाढलेल्या भावाने उत्तम संघर्ष करून 130चा टप्पा गाठला. पण ज्या भावाला सुरुवातीपासूनच उत्तम पोषण, खेळणी, शैक्षणिक साधने आणि समृद्ध पर्यावरण मिळालं, त्याने त्याच्या अनुवंशिक क्षमतेचा सर्वोच्च टोक गाठला, म्हणजेच 145. हे आपल्याला सांगतं की क्षमता आतून येते, पण ती किती बहरेल हे पर्यावरण ठरवतं. आणि आधुनिक विज्ञान तर याही पुढे गेलंय. एपिजेनेटिक्स नावाची शाखा सांगते की पर्यावरण अक्षरशः जनुकांना चालू किंवा बंद करू शकतं. होय, तुम्ही बरोबर ऐकलात. ताणतणाव किंवा आहाराचा जनुकांच्या अभिव्यक्तीवर थेट शारीरिक परिणाम होतो. तसंच निवडक पर्यावरण म्हणजे निश पिकिंग. यात मुले त्यांच्या जन्मजात कलानुसार स्वतःचं पर्यावरण निवडतात. जन्मजात चपळ असलेली मुले स्वतःहून मैदानी खेळ निवडतात. म्हणजेच काय, तर जनुके अंतिम नियती ठरवत नाहीत, तर जनुके आणि परिस्थिती एकमेकांशी सतत संवाद साधत असतात. बरं, हे सगळं सैद्धांतिक ज्ञान तर आपण घेतलं, पण आता पाहूया प्रत्यक्ष वर्गात किंवा खऱ्या आयुष्यात ह्याचा वापर कसा करायचा. आता समजा तुम्ही एक शिक्षक आहात. तुम्ही खूप उत्तम शिकवताय, तरीही एक विद्यार्थी गणितात खूपच मागे पडतोय.
अशा वेळी त्याला ढ ठरवण्याऐवजी आपण आत्ता जे शिकलो त्या आनुवंशिकता आणि पर्यावरणाच्या सिद्धांताचा वापर करून आपण त्याला कशी मदत करू शकतो? इथे आपल्याला 4 सोप्या पायऱ्या वापरायच्या आहेत. पहिली गोष्ट, त्या विद्यार्थ्याचं जैविक स्टार्टर किट ओळखा. कदाचित त्याला अंकांची ओळख होण्यास नैसर्गिकरित्याच अडचण येत असेल, जसं की डिस्लेक्सिया. दुसरी पायरी, जर त्याची अनुवंशिक पद्धत वेगळी असेल तर शिकवण्याची पद्धत बदला, त्याला पर्यायी मार्ग द्या. तिसरी पायरी, त्याला सतत सकारात्मक आधार देऊन त्याच्या आजूबाजूचं वातावरण समृद्ध करा. आणि चौथी, अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे दुसऱ्या मुलांची त्याची तुलना न करता त्याच्या स्वतःच्या क्षमतेनुसार आणि रेंजनुसार वास्तववादी अपेक्षा ठेवा. हेच तर खऱ्या शिक्षकाचं काम आहे. आतापर्यंत आपण या विषयाची पूर्ण उजळणी केली आहे. आता वेळ आली आहे आपल्या ज्ञानाची चाचणी घेण्याची, थेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून. जर तुम्ही CTET किंवा महाटेट सारख्या परीक्षांची तयारी करत असाल तर हा चार्ट लक्षात ठेवा. बालविकास आणि शिक्षणशास्त्र विभागात अनुवंशिकता आणि पर्यावरण या विषयावर हमखास 2 ते 3 मार्कांचे प्रश्न असतातच. त्यामुळे आता जे सराव प्रश्न आपण घेणार आहोत ते अतिशय काळजीपूर्वक सोडवा. तर आपला पहिला प्रश्न आहे, बालकाचा विकास हा अनुवंशिकता आणि पर्यावरण यांचा एकत्रित परिणाम आहे. हे विधान कोणत्या तत्वाकडे निर्देश करते? उत्तर मनात तयार आहे आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय ब, संयोगाचे तत्व किंवा इंटरॅक्शनिस्ट प्रिन्सिपल. आपण मगाशीच पाहिलं की हे दोन्ही घटक स्वतंत्रपणे काम करत नाहीत, तर ते एकमेकांशी संयोग साधून विकास घडवून आणतात. चला, पुढचा प्रश्न. समजा एक सारख्या जुळ्या मुलांना पूर्णपणे वेगवेगळ्या घरात वाढवलं, तरीही असं दिसतं की त्यांची बुद्धिमत्ता बरीचशी सारखीच असते. या वस्तुस्थितीवरून आपल्याला काय समजतं? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब, अनुवंशिकतेचा बुद्धीवर मोठा प्रभाव असतो. अर्थात पर्यावरण महत्त्वाचं आहेच, पण बुद्धिमत्तेचा मूलभूत पाया अनुवंशिकतेने आधीच भक्कमपणे रचलेला असतो, हे यातून सिद्ध होतं. आता हा शेवटचा प्रश्न पहा. एका अत्यंत गरीब कुटुंबातील पण जन्मता हुशार असलेला मुलगा शिष्यवृत्ती मिळवतो, उत्तम शिक्षण घेतो आणि शेवटी डॉक्टर बनतो. हे उदाहरण कोणत्या संकल्पनेला समर्थन देतं? अगदी बरोबर, ओळखलत. उत्तर आहे क. त्याच्याकडे डॉक्टर बनण्याची अनुवांशिक क्षमता तर होतीच, पण शिष्यवृत्तीने त्याला ते उत्तम पर्यावरण मिळवून दिलं, ज्यामुळे त्याच्या जन्मजात क्षमतेला पूर्णपणे विकसित होण्याची संधी मिळाली. मित्रांनो, आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश या एका सुंदर वाक्यात दडलेला आहे. मुले रिकाम्या पाठीसारखी जन्माला येत नाहीत. त्यांच्यावर त्यांच्या पूर्वजांची एक छाप असते, पण त्याचवेळी त्यांचं भविष्यही आधीच पूर्णपणे ठरलेलं नसतं. एक समाज, एक शिक्षक आणि पालक म्हणून आपण त्यांना जे वातावरण देतो त्यानेच त्यांच्या खऱ्या आयुष्याला आकार मिळतो. आपल्याला त्या पाठीचा पोत समजून घेऊन त्यावर योग्य तेच लिहायचं आहे. जाता जाता तुम्हाला एका प्रश्नासोबत सोडतो. जर आपल्याला हे नक्की माहीत आहे की जनुके आणि परिस्थिती या दोन्हींचा योग्य मेळ एक मोठा चमत्कार घडवू शकतो, तर आज ह्या क्षणी आपल्या आजूबाजूच्या मुलांच्या वातावरणात असा कोणता सकारात्मक बदल आपण करू शकतो ज्यामुळे ती मुलं त्यांच्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत पोहोचू शकतील? यावर नक्की विचार करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढील भागात आपण विकासाचे टप्पे यावर अशीच सविस्तर चर्चा करणार आहोत, तेव्हा पुन्हा भेटूया.